नमस्कार, मी शिवानी रवींद्र मुंढेकर म्हणजेच मुरांबा मालिकेतील तुमच्या सर्वांची लाडकी रमा. इट्स मज्जाच्या माय फर्स्ट सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. फर्स्ट सेल्फ गिफ्ट. सो मला खूप लहानपणापासून असं वाटायचं की मी प्राइस टॅग न बघता शॉपिंग करावी मॉलमध्ये जाऊन. सो सगळ्यात आधी पहिली सॅलरी आल्यानंतर मी ते केलं की मी गेले. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी माझा बर्थडे पण होता. सो माझं एक असं स्वप्न होतं की मी जाईन आणि हा ड्रेस मला आवडलाय, सो हा ड्रेस मला हवाय असं म्हणेन आणि मी तो जाऊन घेईन प्राइस टॅग न बघता. सो ते मी केलं. पहिला पाहिलेला चित्रपट खूप लहानपणी पाहिलाय पण नाही आठवत आहे. हो. हो. पहिला नाईट आउट कराडमध्येच झाला होता. मी कॉलेजमध्ये असताना खूप परमिशन घेतल्यानंतर एक दिवस मला मिळाला होता आईबाबांकडून की जा तू मैत्रिणींच्या घरी. सो मी मैत्रिणीच्या घरी आहे असं सांगून मी पूर्ण कराडभर फिरत होते. केक. कसा क्रश हवाय म्हणजे आता सध्या अभय वर्मा मला खूप आवडतोय. अभय वर्मा इज सो क्यूट. खूप आवडतोय तो मला. म्हणजे मी मुंजा अजून बघितलेला नाहीये पण त्याचे रिव्ह्यूज आणि तो जसा कॅमेरासमोर येतोय आणि त्याचे खूप इंटरव्ह्यूज मी बघितले आणि त्याच्या डोळ्यात जे स्वप्न दिसतंय ना, ती चमक दिसतीये ना, ती मला खूप आवडतीये. त्यामुळे अभय वर्मा. हो, मी लिहिलंय. लिहिलंय. खूप काढलाय. पहिल्यांदा म्हणजे आठवत नाहीये पण एकदा मी उद्धटपणे उत्तर दिलं होतं अभ्यास कर म्हटल्यावर नाही करत जा असं म्हणून तेव्हा मी खूप मार खाल्लाय. माझा डिप्लोमा फर्स्ट इयर संपल्यानंतर आला. सेकंड इयरच्या सुरुवातीला खूप रडून नाहीतर घरातले असं होतं की नाही द्यायचा हिला फोन, आगाऊपणा करेल वगैरे. मग रडून आला माझ्याकडे सेकंड इयरला. स्किप. नाही असं काही झालं नाहीये म्हणजे नाही. इथे आल्यानंतर खूप छान काम करतेय हे बघून एकतर अवॉर्ड मिळाल्यानंतर आणि सगळ्यात माझ्यासाठी खूप छान गोष्ट होती कारण ते जेव्हा आले इकडे माझ्या घरी, मी जशी राहतीये, मी जशा गोष्टी हँडल करतेय ते बघून त्यांना खूप ओव्हरवेल्म झालं होतं म्हणजे. सो ती गोष्ट आणि परवाच एक माझा म्हणजे लहान भाऊ आला होता माझा. माझी काकी, आई आणि लहान भाऊ असे आले होते. सो त्याने मला पहिल्यांदा काम करताना बघितलं. कॅमेरा अँगल ला ॲडजस्ट करून मी त्याला उभं केलं होतं की इथून तुला सगळं दिसेल करताना. तर त्याच्या डोळ्यात ना म्हणजे मला असं मी सीनच्या मध्ये त्याला बघत होते. मास्टर होता त्यामुळे चालत होतं बघितलेलं. त्यामुळे मला बघायचं होतं ते त्याला काय वाटतंय. तर मी मध्ये त्याकडे बघत होते तेव्हा त्याचं असं झालेलं की आत्ता मी जर त्याला हग केलं ना तर तो आत्ता रडेल. सो ते बघून मला खूप छान वाटलं की ही जी काम करते ना ती माझी दीदी आहे. ही माझी दीदी आहे असं झालं होतं त्याचं. मी आत्ताच सांगितलं आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये. ऋताकडून अवॉर्ड मिळणं आणि ऋताच्या तोंडून माझं कौतुक. हाच माझा फर्स्ट जॉब आहे कारण इंजिनिअरिंग नंतर मला जॉब कर असं खूप झालं होतं घरातून. पण मला माहिती होतं एकदा का मी जॉब करायला लागले की नो येणं इथे. सो हीच माझी पहिली सिरियल आहे आणि हेच माझं पहिलं काम. फर्स्ट सॅलरी तर माझं मी कुठल्या तरी इव्हेंटला गेले होते एका, त्याचं पेमेंट आलं होतं कारण ही सिरियल चालू झाल्यानंतर अजून म्हणजे चालू झाल्यानंतर खूप थोड्या दिवसांनी पेमेंट चालू होतं. सो मी एका इव्हेंटला गेले होते, तीच माझी पहिली सॅलरी होती. थँक्यू सो मच. हे होतं माझं माय फर्स्ट. थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा.
मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.